आम्ही एक प्रायव्हेट SIT बसयता, प्रायव्हेटली फंडेड SIT, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम भितर इंजिनियरी आसतलो, एडवोकेटूय आसतलो आणि एक CA भितर आसतलो. हे वाळपय मतदारसंघात हो प्रकार चालू आसा. लोकल्सांनी कंप्लेन केली की अनेक प्रोजेक्ट सँक्शन जाल्ले पूण ते प्रोजेक्ट एक्झिक्युशन जाले म्हणून दाखयले, त्यांचो पेमेंट जालो म्हणून जर रियलिटीन पळयत जाल्यार त्या सर्वे नंबरान किंवा त्या जाग्यार ते प्रोजेक्टूच ना. फक्त पाटयो आसा पूण प्रोजेक्ट ना. हेवी अमाउंट टू एन एक्सटेंट ऑफ 30 लाख सुद्धा सँक्शन जाल्लो आसा, पूण ते पाटी चिखलान पडलेली सोडून पाटयो सोडून आणि कांयच ना. पूण जे प्रोजेक्ट थोडे आसा जे लोकांच्या बेनिफिटा खातीर आसा, सँक्शन जाल्या, पयसो आयला आणि ते प्रोजेक्टूच थंय ना आणि फायनलायज व्हॅल्यू 1 लाखापेक्षा जास्त आसा, तेचेर आमी RTI मारल्या. बेसिक फॅसिलिटी ज्यो लोकांक लागता त्याचो फंड सँक्शन जाल्लो आसा, प्रोजेक्ट कंप्लिशन सर्टिफिकेट दिल्ली आसा, पूण त्या सर्वे नंबरान कांयच ना. जिम जालें, AC फॅसिलिटी जाल्यो, त्यो जर तुम्ही घरा व्हरून दवरल्या जाल्यार तुम्ही त्यो हाडून परत त्या फॅसिलिटीन दवरच्यो, जेणे करून म्हणजे हेच्या पयलीं जर कोणी पयशे खाल्लेले आसा, जर खंयच्यान CSR किंवा बाकी फंडांतल्यान ज्यो फॅसिलिटी आमच्या लोकां खातीर मेळपाक जाय त्यो तुम्ही फॅसिलिटी घेतल्या आणि आपल्या घरा दवरल्या किंवा आनी खंय युटिलायज केल्या जाल्यार तुम्ही थंय त्यो हाडून दवरा. 5 पंचायती आमच्यो आसा. उजगांवच्यान जर सुरवात केली जाल्यार उजगांव गांजे पंचायत, कुळेले पंचायत, मागीर खोतोडे पंचायत, सावड्डे पंचायत आणि नगरगांव पंचायत, अश्यो 5 पंचायती आणि वाळपय म्युनिसिपालिटी, ह्यो ज्यो 6 बॉडी आसा, पब्लीक सर्व्हिस बॉडी आसा, हेंचेर 1 जानेवारी 2013 ते टील डेट एक RTI ऍप्लिकेशन मारला. आता RTI ऍप्लिकेशन कितें मारला तर ह्या बॉडी ज्यो 6 बॉडी आसा भितर जे फंड्स आयले, जे म्हणजे फंड्स म्हणजे पंचायतीन जर धरले जाल्यार फंड्स जे डायरेक्टली विलेज पंचायत इन्कर करता, पंचायत ओन फंड किंवा फंड थ्रू ग्रांट्स रिसीव्ड बाय पंचायत, फंडेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, फंडेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ गोवा, फंडेड थ्रू द डायरेक्टरेट ऑफ पंचायत्स, funded through the Block Development Office, funded through Finance Commission grants, funded through any central or state government scheme, funded through MLA, MP or other development funds to the extent records are held by the Panchayat, funded by the government department but implemented executed through the Panchayat, funded through CSR or any other institution and routed through and administered by Panchayat, funded partly by the Panchayat and funded partly by another government authority, executed by the Panchayat through a contractor, agency, supplier, committee, self-help group and or any other person entity, otherwise reflected in the Panchayat account, cash book, grant register, asset register, work register or other financial administrative records. आता हे टोटल फंड्स जी पंचायत किंवा म्युनिसिपल बॉडी जी असता ती इन्कर करता. जे फंड्स युटिलायज जाल्या तेचेर आमी एक टोटल RTI मारला. आता कितें RTI मारला हे सांगच्या पयलीं ही RTI कित्याक मारला फंड्स युटिलायझेशनाची. आता आमचे कडेन बरेचशे जे आदले पंच आसा किंवा आतांचे थोडे पंच आसा, ऑफिसर आसा, लोकल्सांनी कंप्लेन केली की अनेक प्रोजेक्ट सँक्शन जाल्ले पूण ते प्रोजेक्ट एक्झिक्युशन जाले म्हणून दाखयले, त्यांचो पेमेंट जालो म्हणून जर रियलिटीन पळयत जाल्यार त्या सर्वे नंबरान किंवा त्या जाग्यार ते प्रोजेक्टूच ना. थोड्यां कडेन फक्त पाटयो आसा पूण प्रोजेक्ट ना. हेवी अमाउंट टू एन एक्सटेंट ऑफ 30 लाख सुद्धा सँक्शन जाल्लो आसा, पूण ते पाटी चिखलान पडलेली सोडून पाटयो सोडून आणि कांयच ना. हे वाळपय मतदारसंघात हो प्रकार चालू आसा. आता हेचेर कोणाक स्पेसिफिक टार्गेट करता अशें ना, पूण म्हाका दिसलें की जे लोकां खातीर जे प्रोजेक्ट सँक्शन जाल्ले, जेच्या खातीर पयसो येवन गेलो जाल्यार लोकांक त्याचे बेनिफीट मेळपाक जाय आशिल्ले. तुम्ही हांगा थंय कितें खाता चोरता तेचो म्हाका हांव त्याच्या भितर तुमचेर तो राग काडपाक हें करूना, पूण जे प्रोजेक्ट थोडे आसा जे लोकांच्या बेनिफिटा खातीर आसा, सँक्शन जाल्या, पयसो आयला आणि ते प्रोजेक्टूच थंय ना जाल्यार कितें म्हणपाचें. हेचेर एक्शन ही जावपाकूच जाय. पूण हेच्या खातीर आमी RTI मारले. ह्या 6 बॉडींतल्यान जे इन्फॉर्मेशन मेळटलें जे तांकां दिवपाकूच जाय, कित्याक आमी प्रत्येक गोष्टीक क्लॉज घातला की वॉल्युमिनस इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही कित्याक डिनाय करू शकना किंवा बाकी डिपार्टमेंटान जर ते इन्फॉर्मेशन आसा जाल्यार तुम्ही ते कशें मार्क करप, हे सगळे लिगल क्लॉज घालून आमी ही RTI ड्राफ्ट केल्या 6 बॉडींनी आणि जी आमी कंटिन्युअस फॉलोअपय करतले. इन्फॉर्मेशन ते डिनाय करू शकना. एनी प्रोजेक्ट खंयचोय प्रोजेक्ट ज्याचो टोटल व्हॅल्यू, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आणि फायनलायज व्हॅल्यू 1 लाखापेक्षा जास्त आसा हेचेर आमी RTI मारल्या. काल ह्यो RTI सगळ्याक पडल्यो. RTI पडना फुडें मातसो बोवाळ जालो म्हणून हेचेर वो कित्याक आमी काडल्या हे सांगपा खातीर हो हांव व्हिडिओ काडटा. जर तुमच्या जाग्याचेर प्रोजेक्ट सँक्शन जाल्ले आसा आणि ते प्रोजेक्ट लोकांचे बेनिफिशरी प्रोजेक्ट म्हणजे लोकां खातीर असलेले प्रोजेक्ट
आणि त्या जाग्यार जर प्रोजेक्टूच ते ना किंवा ते मेंटेन केल्ले ना किंवा जसो रिपोर्ट आमकां मेळटा त्या प्रमाणे ते प्रोजेक्ट थंय इम्प्लिमेंट केल्ले ना आणि पयशे जर खाल्ला, करप्शन जाला जाल्यार सगळ्यात पयलीं आमी ते आमच्या लोकांच्या नजरेक हाडून दितले की हे प्रोजेक्ट हे पळय सँक्शन जाल्ले, वो फंड युटिलायज जाला, पूण वो प्रोजेक्ट एक्झिक्यूट केल्लो ना किंवा सब स्टँडर्ड रित्या वो एक्झिक्यूट केल्लो आसा. हेचेर आमी एक प्रायव्हेट SIT बसयता, प्रायव्हेटली फंडेड SIT, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम भितर इंजिनियरूय आसतलो, एडवोकेटूय आसतलो आणि एक CA भितर आसतलो. हे सगळे अकाउंटिंग स्टडी करून हेच्या भायर आनीकूय RTI बसतल्यो, कित्याक आमकां क्रॉस व्हेरीफाय करपाक जाय की आमकां सगळें इन्फॉर्मेशन मेळ्ळा काय ना. म्हणून पयलीं आमी हे इन्फॉर्मेशन घेतलें आणि इन्फॉर्मेशन मेळ्ळ्या नंतर क्रॉस व्हेरीफाय करपाक आनी RTI मारतले, जेणे करून आमकां कळपाक जाय की हेंच्यांनी थोडे प्रोजेक्ट आमचे कडल्यान लिपयल्या काय कितें. पण त्याच्या खातीर ही टीम आमी एस्टाब्लिश केल्या. रिपोर्ट आयल्या नंतर ही टीम त्या सायटीर वचून, त्या सर्वे नंबरार वचून इन्स्पेक्शन करतली, ती फॅसिलिटी आमच्या लोकांक मेळटा काय ना हेचेर एक स्टडी करतली. बेसिक फॅसिलिटी हांव प्रोजेक्टाचें नांव घेतल्यार हांकां कळटलें म्हणून हांव सध्या उगी रावता. पूण बेसिक फॅसिलिटी ज्यो लोकांक लागता त्याचो फंड सँक्शन जाल्लो आसा, प्रोजेक्ट कंप्लिशन सर्टिफिकेट दिल्ली आसा, पूण त्या सर्वे नंबरान कांयच ना. अक्षरशः त्या सर्वे नंबरान आमकां कांयच मेळना. आयडल आसा सर्वे नंबर सगळो, ती एरियात सगळी आयडल आसा. म्हणून लोकांक हे बेनिफीट मेळपाक जाय म्हणून आमी हो इनिशिएटीव्ह घेतला. जर हे एक्टिविटी करता आसतना जे ऑफिशियल्स किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह तुमकां दिसता की खंय तरी जो प्रोजेक्ट आसलो कितें तरी जे बेनिफीट तुमकां मेळटालें ते त्या जाग्यार सध्या ना आणि त्याचे बेनिफीट जर लोकांक मेळना जाल्यार तुमकां हांव टायमूय दिता ते तुमी ते हाडून दवरचें. एज लॉंग एज म्हणजे जो पर्यंत तुम्ही ते बेनिफीट लोकांक ते प्रोवायड करून दिता तो पर्यंत हांव कसलीच तुमचेर एक्शन घेवपाक फुडें वचपाना. तुम्ही ते बेनिफीट लोकांक प्रोवायड करून दिया, हांव ओगी रावता. जर खंयची बिल्डींग बांदलेली ना ती बिल्डींग तुम्ही तत्काल बांदून घेवची. खंयच्यो फॅसिलिटी CSR जशें जिम जालें, AC फॅसिलिटी जाल्यो त्यो जर तुम्ही घरा व्हरून दवरल्या जाल्यार तुम्ही त्यो हाडून परत त्या फॅसिलिटीन दवरच्यो, जेणे करून आमच्या लोकांक त्यो वापरूंक मेळटल्यो. रेट्रोस्पेक्टिव्हली हांव करतलो, म्हणजे 2013तल्यान त्याच्या पयलीं फुडें वचूं शकता हांव. तुमचे हेचेर रिप्लाय कसो मेळटा तेचेर आसतलें. पूण जर फॅसिलिटी त्यो त्या जाग्यार ना, कंप्लिशन सर्टिफिकेट जावन जाल्यार हांव तेचेर अवश्य एक्शन घेतलो. म्हणून हेच्या पयलीं जर कोणी पयशे खाल्लेले आसा, जर खंयच्यान CSR किंवा बाकी फंडांतल्यान ज्यो फॅसिलिटी आमच्या लोकां खातीर मेळपाक जाय त्यो तुम्ही फॅसिलिटी घेतल्या आणि आपल्या घरा दवरल्या किंवा आनी खंय युटिलायज केल्या जाल्यार तुम्ही थंय त्यो हाडून दवरा. त्यो कालच्यो सुद्धा नवीन फॅसिलिटी जर ती आसा हांव कसलीच एक्शन घेवपाना, एज लॉंग एज जो प्रोडक्ट आसा किंवा जी फॅसिलिटी आसा ती त्या जाग्यार आसा. परत एकदा सांगता, कोणाचेर खुन्नस काडपाक ही RTI ना. एक पब्लीक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून म्हजी रिस्पॉन्सिबिलिटी आसा. इलेक्टेड न्ही तर लोकां मदीं आसता म्हणून हांव पब्लीक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणटा. एक रिस्पॉन्सिबिलिटी आसा की हे सगळे प्रोजेक्ट उघड करून दिवपाक जाय, लोकां मदीं हे प्रोजेक्ट वचपाक जाय, इन्फॉर्मेशन वचपाक जाय. म्हणून हेचेर पूर्ण स्टडी जातली, हेचेर एक लिगल टीमूय बसतली आणि ह्या प्रोजेक्टाचे जे सँक्शन अमाउंट आसा त्याचे बेनिफीट लोकां पर्यंत पावचे. इतलेंच लोकां पर्यंत जर 10 वर्सां पयलीं प्रोजेक्ट सँक्शन जाला आणि तो लोकां पर्यंत त्या वेळेस पावूं नाशिल्लो, तुम्ही खंयच्यान तरी फंड अरेंज करून त्या लोकांक त्याचे बेनिफीट मेळचे. लोक निवडून दिता त्यांची सेवा करपाक. आमचो जो वाठार आसा सत्तरी आणि उजगांवचो वाठार, खासा करून सत्तरीचो वाठार, उजगांव तरी काही प्रमाणात डेव्हलप जाल्लो जेन्ना मायनिंग चलतालें आणि काही इंडस्ट्रीज उजगांवान पयलींच्यान आसा, पूण काही प्रमाणात डेव्हलपमेंट दिसता. पूण सत्तरीचो हो वाठार आसा तो खूब मागासलेलो वाठार आसा आणि लोकांक ह्यो बेनिफीट हे मेळपाक जाय आसता. ते तुम्ही लोकांक अवेलेबल करून दिवचे. हे जे इन्फॉर्मेशन आसा ते फक्त इन्फॉर्मेशन घेवपाक करूं ना किंवा कोणाक ब्लॅकमेल करपाक करूं ना. हे इन्फॉर्मेशन आसा ते लोकांक एक सर्व्हिस दिवपाक, जी लोकांची कामां आडकून उरल्या आसतली, जी लोकांची कामां तांकां ड्यू आसा ती कामां तेंच्या कडेन पावपा खातीर ह्यो RTI आसा आणि हेचेर आमी इलेक्शना पयलीं एक्शन घेवन दाखयता. थँक्यू.